प्रिय विद्यार्थी मित्रांनो, काल आपण प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे पाहिली आणि प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे एकूण 11 आहेत. तर आज आपण बघतोय दृष्टिकोनदर्शक सहाय्यकारी क्रियापदे म्हणजे मॉडेल ऑक्झिलरीज. तर आपण मॉडेल ऑक्झिलरीज आपण वन बाय वन बघूया. याच्यामध्ये 3 प्रकारामध्ये मी याचे डिवायडेशन केले आहे. मॉडेल, इंग्लिश मिनिंग, मराठी मिनिंग. म्हणजे इथे मॉडेल असेल, त्याचा इंग्लिश मिनिंग असेल आणि त्याच्यासमोर त्याचा मराठी मिनिंग असेल. तर आजचे आपले पहिले मॉडेल आहे कॅन. त्याचा इंग्लिश मिनिंग आहे ॲबिलिटी इन प्रेझेंट. त्याचा उपयोग शकतो, शकते, शकतात, शकतेस आणि शकतोस असा होतो. दुसरे मॉडेल आहे कुड. ॲबिलिटी इन पास्ट. शकलो, शकले, शकलास आणि शकलात. तिसरे मॉडेल आहे शाल. लेस सर्टन म्हणजे कमी खात्री. करेन, करू किंवा करशील. चौथे मॉडेल आहे विल. मोर सर्टन म्हणजे जास्त खात्री, करेनच. शाल म्हणजे करेन आणि विल म्हणजे करेनच. या दोन्हीमध्ये असा फरक असतो. शुड, आपण शुड नेहमी वापरतो ॲडवाइस किंवा सजेशन म्हणजे सूचना किंवा सल्ला देण्यासाठी. तर त्याचा मराठी मिनिंग आहे पाहिजे. एमयूएसटी मस्ट, कंपल्शन म्हणजे सक्ती असते. तर याचा मराठी मिनिंग असतो पाहिजेच. आपण एकत्रित जर बघितले तर पहिल्या दोन्हीमध्ये फरक जो आहे तो दुसऱ्या दोन्हीमध्ये आहे. दुसऱ्या दोन्हीमध्ये जो फरक आहे तो तिसऱ्यामध्ये सुद्धा आहे. इथे बघा शकतो, शकलो. आता शाला आणि विल मध्ये फरक काय बघायचं, करेन आणि करेनच. शुड म्हणजे पाहिजे आणि मस्ट म्हणजे पाहिजेच. आपण याचे मराठी वाक्य बघूया. आय कॅन राईट म्हणजे मी लिहू शकतो. इथे कॅन ऐवजी तुम्ही इथे कुड घेऊ शकता. आय कुड राईट म्हणजे मी लिहू शकलो. इथे कॅन आहे, इथे तुम्ही शाल घेऊ शकता. आय शाल राईट म्हणजे मी लिहीन. पुन्हा एकदा आय विल राईट म्हणजे मी लिहीनच. आणि कॅन ऐवजी तुम्ही इथे शुड घेऊन वाक्य बनवू शकता. आय शुड राईट म्हणजे मी लिहायला पाहिजे. आणि शुडच्या ठिकाणी जर आपण इथे मस्ट घेतले तर त्याचा मिनिंग आय मस्ट राईट म्हणजे मी लिहायला पाहिजेच असा होतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा. धन्यवाद.